विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अजित पवारांच्या निधनाचा शोक प्रस्ताव मांडला जाणार आहे। तसंच आजचा पूर्ण दिवस शोक प्रस्तावावर चर्चा होणार आहे। यापूर्वी शोक प्रस्तावावर केवळ विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापतीच बोलत असत। मात्र यावेळी अजित पवारांच्या निधनावरील शोक प्रस्तावावर सर्व सदस्यांना बोलण्याची परवानगी देण्यात आलेली आहे। त्यामुळे दिवसभर सभागृहात सदस्य आपल्या भावना व्यक्त करणार आहेत। राज्यपालांच्या अभिभाषणानंतर सभागृहात शोक प्रस्ताव मांडला जाईल आणि त्यानंतर सभागृहात आमदार आपल्या भावना व्यक्त करतील। माझ्या जीवनातला दुर्दैव पहा की आज शिवजयंतीला त्यांना इथे आदरांजली वाहावी लागली आणि उद्याच्या पहिल्या दिवशी त्यांच्याच नावाचा शोक प्रस्ताव येत असताना मी त्या सभागृहात असेल तर माझ्यासारखा कमनशिबी आणि माझ्यासारखा दुर्दैवी व्यक्ती मला तरी वाटते कोणी नसेल। कारण ज्या दिवशी आमदारकी भेटली त्या दिवशी ती आमदारकी आणि त्याचा आनंद व्यक्त करायला माझे वडील नव्हते, कारण ते 2018ला वारले होते। ते जर जिवंत असते त्यांना खूप आनंद झाला असता की आपण शेण काढणारी माणसं लोकांकडची, आपलं पोरगा आमदार झालं याचा लय आनंद झाला असता। आणि आमदारकी संपते असं वाटत होतं की हे अधिवेशन चांगलं गाजवायचं, आपल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचे प्रश्न मांडायचे, पण ते ऐकायला आज दादा नावाचा बाप माणूस जीवनात नाही। मला असं वाटतं याच्यापेक्षा वाईट दुसरं काही असू शकत नाही।